तर एकीकडे विरोधकांनी सत्याचा मोर्चा काढला तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी मुकमोर्चा नेमकं काय घडलं बघूयात। सत्याच्या मोर्चामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा। आम्ही एकत्र आलोय ते तुमच्यासाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी। तुम्ही साथ द्या, उद्धव ठाकरे यांचं जनतेला आवाहन। आम्ही दोघं भाऊ बनून एकत्र आलोय म्हणून आता आपलं काम झालं। आम्ही एकत्र आलोय ते तुमच्यासाठी आलेलो आहोत। आम्ही एकत्र आलो आहोत ते मराठी माणसासाठी आलो आहोत। आम्ही एकत्र आलो ते हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलेलो आहोत। पण अशा वेळेला आम्ही पुढे जात असताना तुम्ही भक्कमपणाने साथ देणं हे तुमचं कर्तव्य आहे। आम्हाला कुणी एकत्र आलं तरी काही फरक पडत नाही। ठाकरे बंधूंच्या युतीवरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सरकारचं पाठबळ लागतं म्हणून जनता आमच्या पाठीशी राहील, बावनकुळेंचं वक्तव्य। विधानसभेत पराभव झाला, यादी खराब झाली आणि आता पराभव दिसतोय मुंबई महानगरपालिकेपासून तर सावलीपर्यंत। आणि विजयी होण्यापूर्वी पराभवासाठी लागणारे कारण काँग्रेस पार्टी आणि उद्धव ठाकरे शोधतायत। मुख्यमंत्र्यांनी देखील मतचोरी झाल्याचं मान्य केलं। आमचा पर्दाफाश करूनच दाखवा, उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीस यांना हे आव्हान। मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतो आहे की तुम्ही आमचा पर्दाफाश कराच। पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलतायत याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केले की मतचोरी झालेली आहे, मतचोरी होते आहे। लोकसभेवेळी संविधानाचा खोटा नरेटिव्ह पसरवला। विरोधकांकडून आताही खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न। चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीचा महाभकास आघाडी असा उल्लेख करत निशाणा। आजचा जो हा मोर्चा आहे ही स्टंटबाजी आहे। यांना यांचा पराभव स्पष्ट दिसतोय आणि त्याच्यासाठी म्हणून ही पार्श्वभूमी महाराष्ट्रामध्ये बनवायचं काम चाललंय। विरोधकच नाही तर सत्ताधाऱ्यांचे नेतेही दुबार मतदानाचे आरोप करतात। मग निवडणूक घेण्याची घाई का लागली आहे? मतदार याद्या स्वच्छ करा, मगच निवडणुका घ्या, राज ठाकरेंचा पुनरुच्चार। भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत। शिंदेचे लोक बोलतायत दुबार मतदार आहेत। अजित पवारांचे लोक म्हणतायत दुबार मतदार आहेत। अरे मग अडवलंय कोणी? मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात? मतदार याद्या साफ करा, मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य। कल्याण डोंबिवलीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलमध्येही मतदान केलं। लाखो लोकांना दुबार मतदानासाठी वापरलं। राज ठाकरेंनी मुंबईमधील दुबार मतदारांची यादी दाखवली वाचून। खरं तर हे 4500 मतदार आहेत। हे कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत। या इकडच्या मतदारांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे। जनता स्टँडअप कॉमेडी सोबत नाही तर स्टँड घेणाऱ्यांसोबत। मुक आंदोलनातून चित्रा वाघ यांची ही टीका। तर मोर्चा निवडणूक आयोगाविरोधात भाजपनं मुक आंदोलनच करावं, बडबड करू नये, शर्मिला ठाकरे यांचा हा खोचक टोला। आमचं तेवढंच म्हणणं आहे की मतदार याद्या नीट करा, त्याला ऑब्जेक्शन बीजेपी का घेतेय? आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय। निवडणूक आयोग म्हणजे बीजेपीचं ऑफिस नाहीये। बस भाजपचे नेते मुक आंदोलन करतात, या मोर्चाला उत्तर देण्यात। पण त्यामुळे मग मुकच करा ना, बडबडतात किती। 15 ऑक्टोबर पर्यंतची अद्यावत मतदार यादी वापरण्याची परवानगी द्या। राज्य निवडणूक आयोगाच्या केंद्रीय आयोगाकडे आता मागणी। यादीतील दुबार नावांवरती स्टार चिन्ह करून आवश्यक उपाययोजना करण्याचे हे आदेश। सत्याच्या मोर्चास्थळी जाण्यासाठी राज ठाकरेंचा पश्चिम रेल्वेने प्रवास। राज ठाकरेंचा दादर ते चर्चगेट असा रेल्वेतून प्रवास।